तर मित्रांनो, नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट शेवटी प्रदर्शित झाला. 19 वर्षापूर्वी आलेल्या पहिल्या भागानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी खूप मोठ्या प्रेक्षक वर्गाने वाट पाहिली होती. आणि हो, याच्याबद्दल लोकांमध्ये खूपच उत्सुकता होती. पण का? हा तर तोच नवरा, त्याचेच नवस आणि अजूनही तोच प्रश्न, रेल्वे की एसटी? होय, एसटी नाही तर आता रेल्वेचा प्रवास. आत्तापर्यंत आपण एसटीची रोमॅन्टिक स्टोरी पाहिली होती. पण आता मित्रांनो, रेल्वे आली सिनेमात आणि लोकांनी या ट्रॅकवर दंडा टाकलाय. ट्रॅक म्हणजे सिनेमाला. शुक्रवार म्हणजे राष्ट्रीय चित्रपट दिन. फक्त ₹99 सिनेमा बघायचा. त्यामुळे सगळे 80 ते 90% शो हाऊसफुल होते. आता ₹99 लोक काय बघायला आले असतील? सचिन पिळगावकरांचा नवीन नवस. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला असला तरी का नाही? शेवटी रेल्वेचा प्रवास किती लोकांच्या डोक्यात जाणार असं कोण सांगणार? पण 2 कोटींची ओपनिंग एकदम भारी झाली. पण खरंच सांगायचं झालं तर ट्रेलर बघताना लोकांनी जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. पण ज्या कॉमेडीची आपण वाट बघत होतो ती का मिळाली नाही असा प्रश्न सगळ्यांना पडतोय. कारण हा सिक्वेल पहिल्या भागा इतका धमाल नाही वाटला. जुनं कॉन्टेंट रिपीट करणं आणि तीच जोक वापरणं हा दोष. आणि आता शेवटचं सांगायचं झालं तर आपण हा सिनेमा बघायला जावं असं वाटत असेल आणि पैसे खर्च करायचे असतील तर एकदा विचार करा, रेल्वे प्रवासाची मजा येईल की एसटीची? तर असा होता नवरा माझा नवसाचा 2चा फर्स्ट डे कलेक्शन आणि रिव्ह्यू. जर तुम्ही सिनेमा बघितला तर तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.